शेगावात काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन, ग्राहकांना मेलोडी टॉफी वाटप। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज सकाळी शेगाव शहरातील पालडीवाल पेट्रोल पंप येथे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसात इंधनाच्या दरात 2 वेळा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। तसेच सध्या शेतकरी वर्गाला पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेती मशागतीच्या कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही करण्यात आला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना मेलोडी टॉफीचे वाटप करून अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवलाय। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते। या आंदोलनात सौ स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, डी.के. शेगोकार, ज्ञानेश्वर शेजोळे, कैलास बापू देशमुख, शैलेंद्र दादा पाटील, प्रकाश शेगोकर, मिहिर देशमुख, अनिल सावळे, सविताताई झाडोकर, कविता शिवशंकर धानोकर, डॉक्टर शबनम शेख, फिरोज खान, अविनाश अकोटकर, विजय घाटोळे, ओम शर्मा, काका सोलनकर, आनंद अग्रवाल, अंबादास इंगळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। आज काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले, कशाचं आंदोलन? आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही। तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही। त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीला लागलेले आहे। सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल। हा एक बाब। दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8-8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे। ही सर्वसामान्यांचं कंबरड मोडणारी दरवाढ आहे। आज आपण पाहतो आहे की देश ज्या पद्धतीनं एक युवा वर्ग असेल, या सर्वांना वाटते की आपला देश पुढे गेला पाहिजे, पण यांनी सर्वसामान्यांचे बेहाल करणं लावलेले आहे। शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीनं डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होऊन नाही राहिला आहे। वाढलेली दरवाढ जी आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे। सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्यानं जनआंदोलन करून या सरकारला जे झोपलेलं आहे आणि परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधानाचा देखील आम्ही निषेध करतो की आज जनता बेहाल आहे। त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या। मेलोडी वाटण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे आनंद वाटते आहे आणि त्या पद्धतीनं हास्य जे आहे ते तुमचं सर्व रील्सच्या माध्यमातून तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी हासा करत आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे। म्हणून या दरवाढीचा आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करतो। काँग्रेसकडून पुढची भूमिका काय आहे? पुढच्या काळामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत। आपण गेल्या काळात पाहिलं की सर्व विद्यार्थी जे आहेत, जे नीटची परीक्षेसाठी प्रिपेअर करत होते, त्याही विद्यार्थी, त्यांचे पालक, देशाभरातले 23 लाख पालक आणि त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावं लागते। त्यांची मानसिकता ढासळत चालली आहे। 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। म्हणजे कुठेतरी सरकारपासून आपल्या काय अपेक्षा आहेत हे या लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपण नाउमेद होता या परीक्षा पद्धतीवरचा आणि भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालेला आपल्याला सातत्यानं दिसत आहे। म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी आणखीन कणखरपणे काँग्रेस ही रस्त्यावरची आंदोलनं करण्यासाठी सज्ज आहे।